नमस्कार, मी आरोग्य सल्लागार उर्मिला गोसावी। आज आपल्याकडे कनिष्ठ काका आलेले आहेत शिरूरमधूनच। त्यांना अमृत ज्यूस देण्यापूर्वी काय प्रॉब्लेम होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर या 19 दिवसांमध्ये त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे आपण त्यांच्याकडून ऐकूयात। हा काका बोलू शकता? हॅलो, नमस्कार। मी शिरूरमध्ये राहतो। शिरूरमधून मी या अमृत ज्यूसविषयी मला माहिती मिळाली। त्या माहितीपासून मी इथं आलो आणि मी 19 दिवस झाले ते अमृत ज्यूस घेतोय आणि ते अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला जवळजवळ चांगल्या प्रकारे फरक बसला। मला शुगरचा लय प्रॉब्लेम होता। शुगर बरीचशी कमी झाली। पहिली शुगर जेवणाआधी पहिले ह्या अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर ती 285 होती आणि जेवणाआधी, आणि जेवल्यानंतर ते 329 झाली। आणि अमृत ज्यूस 19 दिवस घेतल्यानंतर आता रिपोर्ट काढल्यानंतर ती जेवणाआधी 133 झाली आणि जेवणानंतर 168 झाली। असा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे या अमृत ज्यूसचा। आणि परत मला जे नायट्याचा प्रकार होता अर्धी मांडी आणि अर्ध्या टिंगराच्या भागाला, तर तो इतकं खाजायचं अंडरवेट आणि पॅन्ट अशी चिटकायची त्या पॅन्टीला आणि याला, आणि त्याच्यामुळं हे औषध लावल्यापासून ते पूर्ण कोल्ड झालं। खाज सुटत नाही, खाज बंद झाली। आणि डोक्यामध्ये डॅन्ड्रफचा प्रकार होता तरी मी डोक्याला अजून ते औषध लावलेलं नाही। तरी त्याच्यानंतर ते औषध 19 दिवसात पेल्यानंतर डोक्याला असं पूर्ण हलवलं तर असं ढीग लागायचा, ते 19 दिवसानंतर पूर्ण बंद झालं। डॅन्ड्रफ हा प्रकार राहिलाच नाही। आणि जे अशक्तपणा होता जर थोडंफार म्हणजे असं चक्कर आल्यागत वाटायचं, ते चक्कर यायचं प्रकार बंद झाले पूर्ण। आणि इमलमुळं काय झालं, मी हे औषध घेतल्यापासून 3ऱ्या दिवसापासून मला 5 ते 6 पुड्या 25 व्हायला लागायच्या। जवळ 100-150 रुपयाचं इमल लागायचं। 3ऱ्या दिवशी माझं पूर्ण इच्छाच झालं आहे ती इमल खायचं, मी पूर्ण बंद झालं। तुम्हाला काय वाटतं काका, मग हे अमृत ज्यूस इतर लोकांनी घेतलं पाहिजे का? हे अमृत ज्यूस इतर लोकांनी घेतलं पाहिजे, ते फायदा आहे आणि त्यांनी लोकांनी समजून घेतलं पाहिजे, माहिती ऑफिसातून घेतली पाहिजे आणि ते चालू केलं पाहिजे। येस, खूप सुंदर असा काकांचा रिझल्ट आहे। कारण आपले आजार तर भरपूर आहेत, परंतु एकमेव आयुर्वेदिक प्रोडक्ट जे आहे की ज्या पूर्ण आपल्या मानवी शरीराची गरज आहे, तर त्यामधूनच काकांना खूप सारे सुंदर असे रिझल्ट भेटलेले आहेत।